थँक्स. मुंबईच्या पाण्यात कृतज्ञपणाची इतकी भेसळ असेल वाटलं नव्हतं मला. म्हणजे रणरणच्या उन्हात रस्ता चुकलेल्या मुंबईच्या एका मुलीला सीसीडी पर्यंत आणून सोडल्यावर ती साधं पाणी सुद्धा विचारत नाही. ह्याला कृतज्ञपणा म्हणतात. आर यू शुअर? 100% कृतज्ञपणा असतो. नो नो नॉट अबाउट दॅट. आर यू शुअर तू माझ्याबरोबर फ्लर्ट करत नाहीयेस? संस्कार आहेत हे. एक अशी मुलगी जिला तिची वाट सापडत नाही, तिला माझ्यासारखा संस्कारी मुलगा जर मार्ग शोधून देत असेल. कळलं कळलं. चार्जिंगचं युनिटही बंद आहे. मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालंय. कुणी केलं स्टेटमेंट? मी. तुझं नक्की प्रॉब्लेम काय सांगशील? मी लग्नासाठी मुलगा बघायला आली. हसायला काय झालं? लग्नासाठी काय मुलंच मुली बघू शकतात? मुली मुलगा बघू शकत नाहीत? आजकालच्या मुली एक लग्न सोडून बाकी सगळ्यासाठी मुलं बघतात म्हणून विचारलं. एनिवेज, आवडला मुलगा? सांगितलं ना भेटला नाही म्हणून. शेजारी भेटले, तेही उद्धट. टेन्शन काय? त्या मुलाचा नंबर माझ्या सेलमध्ये आहे आणि सेलची बॅटरी डाऊन आहे. काय बोलते? नंबर पाठ नाही? म्हणूनच मला संध्याकाळपर्यंत इकडे थांबायला लागणार आहे. नकार द्यायला. तुला कसं कळलं? मी मगाशी ऐकलं ना तुझं बोलणं फोनवर. तू माझं बोलणं चोरून ऐकत होतास? चोरून? चोरून ऐकायची गरजच काय? तू आत्ता पण इतक्या जोरात बोलतेस की पर्वतीवरचा माणूस तुझं बोलणं ऐकेल. मी कशाला चोरून ऐकू? हाऊ कॅन हेल्प यू? एक काम करा, एक कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आणि कॉर्न अँड स्पिनच सँडविच आणा आणि मध्ये चीज घाला आणि दोन्ही कडून ग्रिल करा. हा, दोनों तरह से ग्रिल करना. और तू काय खाणार? थँक्स. येस, एक लाते. येस मॅम. मस्टर्ड सॉस अलग से देना. हा. मोबाईल चालत नाही तेवढा वेळ तर कशाला? कशाला काय? एक तर त्या मुलामुळे माझा अख्खा दिवस वाया जाणार आहे. अरे पण मग काढून टाक ना त्याचा विचार. उगाच डोक्याला शॉट नाही लावून घ्यायचा. डोक्याला शॉट? नकारच द्यायचा ना त्याला. नाही भेटला जा ना निघून. नंतर एक SMS टाकायचा. काय राव तुम्ही मुंबईच्या मुली, 2 भेटीमध्ये एका अनोळखी मुलाबरोबर कॉफी प्यायला येतात आणि त्या न भेटलेल्या मुलाचा विचार मनातून काढून टाकून देतात नाही. ए हॅलो, 2 भेटी वगैरे काही नाही. एकदा मी तुला पत्ता विचारला आणि दुसऱ्यांदा तू माझ्या मागे आलास. काय? मी तुझ्या मागे आलो? हो मग. म्हणजे मी तुझा पाठलाग करतोय असं म्हणायचं तुला? असेलही. म्हणलं जाऊ दे ना, या असल्या अनोळखी शहरात भलत्या माणसाबरोबर फिरण्यापेक्षा मागावर असलेला माणूस काय वाईट. वा, सॉलिड लॉजिक आहे. तुझं जे काय म्हणणं ना ते योग्यच असेल. ओ मॅडम. अडला हरी गाढवाचे पाय धरी. मला काय बोलीस? त्या मुलाबद्दल बोलते. कधी ठरलंय लग्न? ठरलं बिरलं काय नाही. थँक्यू मॅडम. एक तर ना मुळात या गोष्टी मला पटत नाही. तू पटवून घेत नसशील. असे नाही, पण काय नक्की हे लग्न, सासू सासरे, आय जस्ट डोंट ट्रस्ट दिस इन्स्टिट्यूशन. ट्रस्ट काय करायचं त्याच्यात? ही आपली संस्कृती आहे. अरे किती वर्ष आपण तेच बोलणार आहोत. म्हणजे बघ ना, हा कोण मुलगा काळा का गोरा मला माहित नाही. माझ्या आईच्या मैत्रिणींनी माझ्या आईला याचा नंबर दिला. माझ्या आईने मला न विचारता परस्पर माझा फोटो याला पाठवला आणि हा दीडशाणा माझा फोटो बघून मला होकार देतो. बरोबर आहे. असं करा पसंत करतो, फोटो बघून पसंत करतो. पर्सनली भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. एक्झॅक्टली. मला तिकडेच तो पटला नाही. तर लक्षात आहे का, इतक्या वेळानंतर ना कुठल्या तरी एका गोष्टीत आपल्या दोघांचं एकमत झालंय. मॅडम मस्टर्ड सॉस. आणि त्यातून तो पुण्याचा म्हटल्यावर मला त्याला भेटायची सुद्धा इच्छा झाली नाही. काय? तो पुण्याचा आहे ना. पुण्याचा काय करते का? एक्सप्लेन कर. अरे म्हणजे मी मुंबईची, तो पुण्याचा. पुण्याचा म्हणजे? अरे पुण्याची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असं पुण्याचीच मुलं ठरवतात. ठरवायचं काय त्याच्यात? त्रिभुवनातलं सत्य आहे ते. पुण्याची मुलं मुंबईत जाऊन स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. हो, कारण वेगळं स्थान निर्माण करायला पुण्यात काही नाहीच ना. त्यांना उठून मुंबईतच यावं लागतं. त्याच्या मागे पण कारण आहेत, कळलं ना? मुंबईत बुद्धिमत्ता आणि हुशारी याचा तुटवडा जाणवायला लागलाय, कळलं का? इतकी साधी गोष्ट कळत ना तुम्हाला राव? हट. राव? शी.
शी काय याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तुझ्या आईने तुझ्यासाठी पुण्याचा मुलगा निवडलाय हा? ए आई 10 मुलं निवडेल पण मला पसंत पडायला हवं ना. तो तुझ्यातला कमीपणा आहे, पुण्यातला नाही. कमीपणा पुण्याच्या मुलांमध्ये आहे, कळलं ना. काय तुमची भाषा आहे, काय 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 तू म्हणालास, वरच्या अंगाला खालच्या अंगाला. शी. ओरिजिनल मराठी भाषा वापरतो आम्ही, तुमच्यासारखं नाही. इधर को आके उधर को मुड़ के लेफ्ट को साइड में जाने का असं मुंबईसारखं कन्फ्युजन नाही आमच्याकडे, कळलं का. शुद्ध आणि स्पष्ट भाषा आहे आमची, भाषा आणि विचार सुद्धा. अरे कसली स्पष्ट भाषा आणि शुद्ध विचार. हा मी आत्ता दारावर एक पाटी पाहिली, अर्धा लिटर. अरे काय, कुणासाठी अर्धा लिटर, काय अर्धा लिटर काय. तो पुण्याच्या मॅनेजमेंटचा इश्यू आहे, तुला नाही कळणार. मॅनेजमेंट. हा मॅनेजमेंट, मॅन टू मॅन मॅनेजमेंट. कसा तो निरोप ज्याच्यासाठी असतो ना त्याला तो बरोबर कळतो आणि त्याची कृती देखील घडते. आम्ही पुणेकर आहोत ना, कमी बोलतो मोजकं बोलतो, मुद्द्याचं बोलतो. ज्याला बुद्धी असते त्याला तो मुद्दा बरोबर कळतो. 1 मिनिट माझा अजून संपलं नाहीये. आट्याच्या पाट्यांचा विषय काढलास ना, पुणेरी पाट्या. मुंबई नाही, पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, परदेश नाही. इंटरनेट वगैरे वापरता येतं तुला. मग www.puneripatta.com ह्याच्याबद्दल मी तुला काय वेगळं सांगणार. किती बोलतोस तू, तुला दम नाही लागत. मेड इन पुणे. मेड इन पुणे. थँक्यू. तुमचं ना पुण्याच्या लोकांचं एक वेगळं विश्व आहे, स्वतंत्र पुणे. चल मी निघतो, माझी बॅटिंग राहिले. ए हॅलो, मी फक्त माझ्या कॉफीचे पैसे देणार आहे. हं? का का म्हणजे का म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत. व्हॉट. कसं शक्य आहे. का शक्य नाही, मी क्रिकेट खेळत होतो, तू पत्ता विचारत आलीस. मग म्हणजे मला का माहिती असं सगळं होणार आहे म्हणून. माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे माझ्या कॉफीचे पैसे. हा? आता दे ना माझे, पण मी देतो ना तुला नंतर. नंतर म्हणजे देतो ना, आता 5-10 मिनिटांनी देतो. कसे कसे म्हणजे तुला काय सांगू. कसं म्हणजे माझ्याकडे ATM कार्ड आहे. अकाउंट मध्ये पैसे आहेत का. पैसे आहेत, अकाउंट मध्ये पैसे आहेत. काय पैसा करते का. 1 मिनिट. पैसा हे घे. मी पैसे देत नाही ना तोपर्यंत घड्याळ ठेव माझा तुझ्याकडे, घे. यायला मुंबईच्या मुली विश्वास नाही कोणावर. काय देतोयस ना घड्याळ. हा हे घे पैसे. आता तू मला 17 रुपये देण्यास आणि माझं घड्याळ दे आधी. आई शपथ, माणूस की म्हणून CCD पर्यंत सोडायला आलो तर कॉफीचा पण हिशोब ठेवतात. हिशोबाला पक्की असं तू एकदम. 20 रुपये. हे घ्या. तू ना चार्टर्ड अकाउंटंट असणार. मी फॅशन डिझायनर आहे. हा अच्छा ओके. म्हणून मगाशी ते 32, 24, 36. हा इज दॅट नॉट बॅड. तो माझ्या क्लायंटच्या मेजरमेंटचा कागद होता. नाही ते वाटलंच मला. एनिवेज, पुण्याच्या फॅशन बद्दल तुझं काय मत आहे. आउटडेटेड आहे खूप. काय बोलीस. पुणे फॅशनच्या बाबतीत तितकंसं मॅच्युअर नाहीये. हा? आणि मुंबई इतकं तर नाहीच नाही. आणि ओरिजिनॅलिटी नाहीये पुण्यामध्ये. एक मिनिट. हे बघितलंस ना, हे बघ. याला काय म्हणतात माहिती. बिगबाळी. जगाच्या पाठीवर बिगबाळी घालून कुठेही माणूस फिरताना दिसला तरी पहिला शिरा काय तो माहितीये. अरे वा, तुम्ही पुण्याचं वाटतं. तुमच्या मुंबईत धोतर आणि कोट घातलेला माणूस फिरताना दिसला की पहिला शिरा काय तो माहितीये. अरे वा, साहेब पुण्याचे दिसतायत. अरे पुण्याच्या फॅशननी मान सन्मान तर मिळतोच, लक्ष वेधलं जातं ते वेगळं. तुमच्या मुंबईकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काय ग. सॉरी. यू शुड बी. कोल्हापूरकडे चपला आहेत, नागपूरकडे संत्री आहेत, पुण्याकडे तोरा आहे. तुमच्या मुंबईकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काय ग. समुद्र, खाऱ्या पाण्याचा. एक ते वेस्टर्न कल्चर का काय ते सोडलं ना, तर तुमच्याकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काही नाहीये.